प्रश्न क्रमांक पहिला आहे, चलनी नोटा, पोस्टकार्ड, तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र सिक्युरिटी कोठे आहे? तर चलनी नोटा, पोस्टकार्ड, छपाई तिकिटे इत्यादींचे छपाई केंद्र नाशिक या ठिकाणी आहे. प्रश्न दुसरा आहे, खालीलपैकी दक्षिण महाराष्ट्रातील कोणते ठिकाण हातमाग यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे? तर खालीलपैकी दक्षिण भारतातील इचलकरंजी हे ठिकाण हातमाग यंत्रमागाचे प्रमुख केंद्र आहे. प्रश्न तिसरा, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे? तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 नागपूर या ठिकाणी आहे. प्रश्न चौथा, महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात कोणती जमात आढळून येते? तर महाराष्ट्रातील उत्तरेकडील सातपुडा पर्वतीय प्रदेशात खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 भिल्ल ही जमात आढळून येते. प्रश्न पाचवा, केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव काय आहे? तर केरळ व तामिळनाडू या दोन राज्यात वाद असलेल्या धरणाचे नाव खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 मुल्ला पेरियार हे आहे. प्रश्न सहावा, भाषावार प्रांतरचनेनुसार पहिले राज्य कोणते राज्य अस्तित्वात आले? तर भाषावार प्रांतरचनेनुसार सगळ्यात पहिले आंध्र प्रदेश ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश हे राज्य अस्तित्वात आले. प्रश्न सातवा, सर क्रिक खाडीचा प्रदेश कोणत्या दोन देशांच्या दरम्यान आहे? तर सर क्रिक खाडीचा प्रदेश हा ऑप्शन क्रमांक 3 भारत व पाकिस्तान या दोन देशांच्या दरम्यान आहे. प्रश्न आठवा, पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते त्या अवस्थेला काय म्हणतात? तर पृथ्वी सूर्यापासून जेव्हा जास्तीत जास्त अंतरावर असते तेव्हा त्याला ऑप्शन क्रमांक 2 अपसूर्य स्थिती असे म्हणतात. जमिनीस लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागास काय म्हणतात? तर जमिनीस लागून असणाऱ्या समुद्र तळाच्या भागास ऑप्शन क्रमांक 4 भूखंड मंच असे म्हणतात. टायगर वूड हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 गोल्फ. टायगर वूड हे नाव गोल्फ या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न 11वा, नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी कोणती सामाजिक संस्था स्थापन केली? तर नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी खालीलपैकी नाम फाउंडेशन, नाना पाटेकरचा ना व मकरंद अनासपुरेचा म म्हणजे या दोघांनी मिळून नाम फाउंडेशन ही स्थापन केली. पुढील प्रश्न, गिल्टी मेन ऑफ इंडियाज पार्टिशन या देशात मेन ऑफ पुस्तकाचे लेखक कोण आहे? तर गिल्टी मेन ऑफ इंडियन पार्टिशन याचे लेखक खालीलपैकी राम मनोहर लोहिया हे आहे. रोमन सम्राट अलेक्झांडर यांचा भारतातील प्रतिनिधी डॅश डॅश याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला. तर रोमन सम्राट अलेक्झांडर यांचा भारतातील प्रतिनिधी कोण होता तो? तर तो होता सेक्युलस निकेटर. ऑप्शन क्रमांक 4 सेक्युलस निकेटर याचा चंद्रगुप्त मौर्याने पराभव केला. प्रश्न 14वा, रस्ता ओलांडताना पादचाऱ्यांसाठी च्या सिग्नलचा कोणता रंग झालेला पाहिजे? तर रस्ता ओलांडताना पायदळ चालणाऱ्या लोकांसाठी सिग्नलचा खालीलपैकी हिरवा रंग झालेला असावा. ऑप्शन क्रमांक 3 हिरवा. प्रश्न 15, अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? तर अहेरी येथील पोलीस उपमुख्यालयाला खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 प्राणहिता या नावाने ओळखले जाते. प्रश्न 16वा, ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार कोणाला असतात?
तर ग्रामपंचायतीच्या थकबाकीची वसुली करण्याचे अधिकार खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक यांना असतात. प्रश्न 17वा, नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांविषयीच्या नवीन तरतुदी डॅश डॅश घटना दुरुस्तीनुसार समाविष्ट करण्यात आल्या. तर नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नवीन तरतुदी ह्या खालीलपैकी 74व्या म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 74व्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आल्या. प्रश्न 18वा, बजरंग बली की जय. बजरंग बली की जय ही रणगर्जना कोणत्या रेजिमेंटची आहे? तर खालीलपैकी बजरंग बली की जय ही रणगर्जना राजपूत या रेजिमेंटची आहे. ऑप्शन क्रमांक 4 राजपूत. प्रश्न 19, ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी कमांडो पथक कोणत्या राज्याचे आहे? तर ग्रे हाऊंड्स हे नक्षलवाद विरोधी कमांडो पथक खालीलपैकी तेलंगणा या राज्याचे आहे. ऑप्शन क्रमांक 3 तेलंगणा. प्रश्न 20वा, महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर कोण सांभाळतो? तर महसूल खात्याचे ग्राम स्तरावरील दप्तर हे ऑप्शन क्रमांक 2 तलाठी सांभाळत असतात. प्रश्न 21, पोलीस कॉन्स्टेबल हा कोणत्या वर्गाचा शासकीय कर्मचारी आहे? तर पोलीस कॉन्स्टेबल हा खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 3 वर्ग क म्हणजे ग्रुप सी लेवलचा शासकीय कर्मचारी आहे. प्रश्न 22, हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना 1938 मध्ये कोणी केली? तर हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 स्वामी रामानंद यांनी केली. पुढील प्रश्न, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशनची स्थापना डॅश डॅश यांनी केली. तर हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन यांची स्थापना खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 वीर भगतसिंग यांनी केली. पुढील प्रश्न, खालीलपैकी कोणास भारताचे शेवटचे व्हायरस म्हणून ओळखले जाते? तर खालीलपैकी लॉर्ड माउंटबॅटन ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड माउंटबॅटन यांना भारताचे शेवटचे व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न आहे, संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर संत जनाबाई यांची समाधी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 गंगाखेड या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हमीबद्दल नमूद केले आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी अनुच्छेद 21 मध्ये जीवन व व्यक्ती स्वातंत्र्याबद्दलची हमी नमूद केलेली आहे. ऑप्शन क्रमांक 4 अनुच्छेद 21. पुढील प्रश्न आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र कोणते होते? तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे इंग्रजी मुखपत्र हे ऑप्शन क्रमांक 1 ऑर्गनायझर हे होते. पुढील प्रश्न आहे, भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवलेले व्यक्ती कोण आहे? तर भारताचे सर्वाधिक काळ राष्ट्रपती पद भूषवलेले व्यक्ती हे ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे आहेत. अखिल भारत सेवाची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात आहे? तर अखिल भारतीय सेवाची तरतूद खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 कलम 12 यामध्ये नमूद केलेली आहे. पंचवार्षिक योजनांना मंजुरी कोणाकडून दिली जाते? तर पंचवार्षिक योजनांना मंजुरी खालीलपैकी राष्ट्रीय विकास परिषद यांच्याकडून दिली जाते. ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रीय विकास परिषद. पण 2015 पासून हे पंचवार्षिक योजना बंद झाल्या आणि त्याची समिती हे नीती आयोग म्हणून ओळखली जाते. याचे जे अध्यक्ष असतात ते असतात पंतप्रधान.
पुढील प्रश्न आहे, आर्थिक नियोजनाचा पाया कोणत्या देशात घातला गेला? तर आर्थिक नियोजनाचा पाया खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 रशिया देशामध्ये घातला गेला. पुढील प्रश्न आहे, रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस कोणत्या समितीने केली होती? तर रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्याची शिफारस खालीलपैकी हिल्टन यंग कमिशनने केली होती. ऑप्शन क्रमांक 2 हिल्टन यंग कमिशन. खालीलपैकी कोणत्या आर्थिक साधनाचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो? तर खालीलपैकी क्रेडिट कार्ड यांचा निर्देश प्लास्टिक मनी म्हणून केला जातो. ऑप्शन क्रमांक 3 क्रेडिट कार्ड. पुढील प्रश्न, पाण्याची अधिकतम घनता किती तापमानाला असते? तर पाण्याची अधिकतम घनता ही खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 2 4 डिग्री सेंटीग्रेड 4 डिग्री सेल्सिअसला असते. तर 0 डिग्री ते 4 डिग्री सेल्सिअसपर्यंत पाणी हे आपले असंगत आचरण दर्शवत असते. असंगत आचरण. पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या वायूमुळे जास्त प्रदूषण होते? तर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 कार्बन मोनॉक्साईड या वायूमुळे सगळ्यात जास्त प्रदूषण होत असते. भूदान चळवळीचे जनक असे डॅश यांना म्हटले जाते. तर भूदान चळवळीचे जनक हे ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे यांना म्हटले जाते. पुढील प्रश्न आहे, संगणक हा माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया करताना नंबर पद्धती वापरतो. तर संगणक हा माहिती साठवणे व गणिती प्रक्रिया करताना खालीलपैकी बायनरी नंबर पद्धती वापरतो. पुढील प्रश्न आहे, इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हणतात? तर इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला ई कॉमर्स असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 ई कॉमर्स. पुढील प्रश्न आहे, सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल या 2 भावांनी कोणत्या कंपनीची स्थापना केली? तर सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 4 फ्लिपकार्ट या कंपनीची स्थापना केली. पुढील प्रश्न आहे, भारतातील परम हा महासंगणक सुपर कॉम्प्युटर कोणत्या संस्थेने विकसित केला? तर भारतातील परम हा सुपर कॉम्प्युटर खालीलपैकी ऑप्शन क्रमांक 1 सीडॅक ह्या कंपनीने विकसित केला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू.